वडील रिक्षा चालक तर आई घरोघरी जाऊन स्वयंपाक पाणी करणारी। कल्याणच्या रामबाग परिसरात 170 फुटाच्या लहानशा घरात त्याचा संसार। याच गरीब आई वडिलाच्या पोटी जन्माला आला तो क्रिकेट मधला नवा हिरो प्रणव धनावडे। 1000 धावांची नाबाद माहिनी प्रणव खेळला। क्रिकेट जगतात स्वतःची नवी ओळख निर्माण केली। मला खूप चांगलं वाटतं की आता रेकॉर्ड मी मोडलाय आणि एवढे म्हणजे मीडियावाले येतात, खूप चांगलं वाटतं। त्या काय डोक्यात ठेवलं नव्हतं की रेकॉर्ड तोडायचा। मी गेलो बॅटिंगला, माझी बॅटिंग केली, स्कोर होत गेले, त्याचे 300 400 आले। मला वाटलं की रेकॉर्ड मी तोडू शकतो, मग नीट बॅटिंग केली। प्रणवच्या वडिलांनाही क्रिकेटपटू होण्याची इच्छा होती, मात्र घरच्या गरिबीमुळे ते शक्य झालं नाही। मात्र आपल्या मुलाला क्रिकेटपटू बनवण्यासाठी या बापानं अपार मेहनत घेतली। प्रणवची विक्रमी कामगिरी पाहिल्यानंतर त्याच्या आई वडिलांना आता आकाश ठेंगणं झालंय। माझी जी हाऊस होती मी त्याच्याकडनं पूर्ण करून घेत होतो असं समजायला हरकत नाही। मी तो 4 वर्षाचा असल्यापासून त्याला ग्राउंडवरती घेऊन जायला लागलो आणि तो खेळत होता, त्याला आवड निर्माण झाली। मग त्यांच्या कोचेसनी त्याला खूप चांगली प्रॅक्टिस दिली। त्याच्यानंतर मुंबईला तो खेळायला जायला लागला आणि आता त्यांनी रेकॉर्ड केलाय। मी खुश आहे। मी त्याला सदैव पाठिंबा देत राहिला होता, म्हणजे की तो पुढे जावा। माझा एकच उद्देश होता की त्याच्या नावाने आम्ही ओळखले जाऊ दोघं जण। ते आज त्याने साध्य केलं। म्हणजे मी खूप खुश आहे आज की त्याच्या नावाने आज आम्ही सगळीकडे ओळखले जातोय। वयाच्या 6व्या वर्षापासूनच कल्याणच्या सुभाष मैदानात प्रणव क्रिकेटचे धडे गिरवू लागला। तिथल्या मॉडर्न क्रिकेट अकादमीत या हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम सुरू आहे। गेल्या 10 वर्षाच्या त्याच्या या मेहनतीला आता कुठं पहिलं फळ लागलंय। कल्याणचा हा हिरा टीम इंडियाच्या कोंदणात आता लवकरच चमकावा यात शुभेच्छा। विशाल वैद्यसह कपिल राऊत, झी मीडिया, कल्याण। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।